मी पत्रकार राजू साखरे। काही दिवसापूर्वी मोहोळ तालुका हा अनेक विषयानं चर्चेला येत असतो, परंतु जानेवारी महिन्यामध्ये मोहोळ तालुका हा अतिशय वेगळ्या मुद्द्यानं चर्चेत आलेला आहे की या ठिकाणी गोरक्षक आणि गो वाहतूक करणारे आणि पोलीस प्रशासन आणि स्वतःला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे लोक यांच्यामुळं मोहोळ तालुक्यातील वातावरण बिघडलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। गोरक्षक स्वतःला समजणारे गोरक्षक म्हणणारे एका ठाकूर नावाच्या महिलेनं डायरेक्ट मोहोळ पोलीस स्टेशनचे PI सेंडगे साहेब यांनाच आव्हान दिलेलं आहे। तर या अनुषंगाने जी कारवाई झालेली आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या मोहोळचे प्रसिद्ध वकील इरफान पाटील साहेब आहेत। तर आपण त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मी ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील। माझ्याकडे दिनांक 12/1/2025 रोजी काही कुरेशी लोक हजर झाले। त्यानंतर एक असा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटना जी घडलेली होती 5/7/2025 रोजी घडण्यात आलेली होती। त्या घटनेप्रमाणे 189 व इतर गुन्हे नोंदवण्यात आलेले होते। तर आता आपल्या बोलण्यातून एक शब्द आला की बेकायदेशीर कलम। जे बेकायदेशीर कलम आहे तर त्या कलमाची प्रोविजन काय आहे आणि 6 महिन्यापूर्वी ते कलम दाखल झालं होतं किंवा त्याचा तो कालावधी आहे, तर त्याबद्दल आपण काय 2023 नुसार हा कलम 111 संघटित गुन्हेगारसाठी लागू करण्यात आला। पूर्वी हा IPC मध्ये कलम नव्हता। ज्यावेळी संघटित गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीवर 10 वर्षात 2 किंवा त्यापेक्षा गुन्हे दाखल होऊन त्याबाबत कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं जातं आणि त्याची दखल मेहरबान कोर्टाने घेतल्यानंतर त्याच्यावर संघटित गुन्हेगारचा कलम लागू होतो। परंतु सदरचा जर गुन्हा बघितला तर मेहरबान कोर्टात फक्त 6 आरोपी विरुद्ध त्यांनी कलम वाढ होण्यासाठी अर्ज दिलेला होता, तो पण फक्त 111चा दिला होता। परंतु ज्यावेळी रिमांड आणण्यात आलं त्यावेळी 111(1), 111(2) आणि 3 हे कलम लावण्यात आले। ते बेकायदेशीर आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा आरोपीवर म्हणजे एकूण 7 आरोपीवर फक्त प्राथमिक एकच गुन्हा आहे, त्यामुळं हा कलम लागू होत नाही। आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयामध्ये हे नोंदवलेलं आहे की कलम 111 लावताना पोलिसांनी तसेच मेहरबान कोर्टाने ते कलम लागू होते का याची खातरजमा करूनच दाखल करण्यात यावा असा आदेशात म्हटलेलं आहे। त्या आदेशाचं उल्लंघन झाल्यामुळं हे जे अटक झालेली आहे ती बेकायदेशीर आहे। त्या बेकायदेशीर अटक झाल्यामुळं ह्यांचा संविधानिक जो अधिकार आहे राईट टू लिबर्टीचा तो व्हायलेट झाल्यामुळं ते आम्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे।